दक्षिण कोरियामध्ये लँडिंग वेळी विमान क्रॅश झालं आणि दुर्घटना घडली। या विमानातून एकूण 181 जण होते, त्यात 179 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे, तर दोघांना वाचविण्यात यश आलं आहे। दक्षिण कोरियामध्ये घडलेली ही विमान दुर्घटना आज रविवारी सकाळी घडली असून ती घटना दक्षिण पश्चिमी परिसरात मुवान विमानतळावरील आहे। आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार एका तांत्रिक गडबडीने 179 प्रवाशांचे प्राण घेतले। घटनेत 2 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले। जेजू एअर कंपनीचे हे विमान बँकॉक येथून दक्षिण कोरियात परत येत होते। बँकॉकहून या विमानाने उड्डाण घेतले। कोरियन वेळेनुसार सकाळी 9:07 मुवान विमानतळावरील धावपट्टीवर विमान उतरले, पण त्यांचे चाक घसरले आणि ते संरक्षण भिंतीवर जाऊन आदळले आणि ब्लास्ट झाले। ब्लास्ट झाल्याचा आवाज मुवानमध्ये जोरदार घुमला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुवान विमानतळावर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले, पण यात प्रवाशांना वाचवता आले नाही। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।